नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर लाडक्या बहिणींसाठी खूप अतिशय महत्त्वाची जे अपडेट आहे जे आपण आज घेऊन आलो. तर खुशखबर अशी आहे की फेब्रुवारी प्लस मार्च हप्ता एकत्र येण्याची शक्यता जी आहे राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे. फेब्रुवारी मार्च दोन्ही हप्ते एकत्र देण्याची शक्यता जी आहे सरकारकडून देण्यात आली. म्हणजेच लाभार्थ्यांना 1500 प्लस 1500 प्लस बरोबर 3000 रुपये मिळू शकतात. असे काही रिपोर्टनुसार हे पैसे एप्रिलच्या आधी किंवा 15 एप्रिलच्या पर्यंत खात्यात येऊ शकतात, अशी जी बातमी आहे ती 24 मार्च 2026ला सांगण्यात आलेली आहे. तर याची प्रोसेसिंग आपण पाहू शकता की न्यूजमध्ये असंही सांगितले होते की आज न्यूजमध्ये सांगितले की विलंब झाल्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा विचार सुरू आहे. म्हणजेच मागील 2 हप्ते जे आपले अडकले होते, लाडकी बहिणीसाठी मोठा अपडेट समोर आला आहे. फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे एकत्र देण्याची शक्यता आहे. म्हणजेच थेट 3000 रुपये जे आहे खात्यात जमा होऊ शकतात. म्हणजे 2 हप्ते आपले रुकल्यामुळे 3000 रुपये जे आहे सरकारकडून देण्याचा निर्णय जे आहे सरकार घेतलेला आहे. सरकारकडून सांगण्यात आले की काही ठिकाणी विलंब झाल्यामुळे दोन्ही हप्ते जे आहे एकत्र दिले जाऊ शकतात. हे पैसे 25 ते 31 मार्च दरम्यान किंवा एप्रिलच्या सुरुवातीला येऊ शकतात. म्हणजेच आपण बघू शकता की 25 ते 31 म्हणजे या महिन्याच्या एंड किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला जे आहे आपल्याला पैसे येऊ शकतात. पण लक्षात असू द्या की पैसे काही असे म्हणजे जर तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण नसेल तर तुमच्याकडे पैसे अडकू शकतात किंवा ई-के-वाय-सीची शेवटची तारीख जी आहे 31 मार्च 2026 आहे. तरी आपण 31 तारखेच्या आधी जे आहे ई-के-वाय-सी कंप्लीट करून घ्या. म्हणजे आपला हप्ता जे आहे मागील हप्ते किंवा आता जे येणारे 3000 रुपये आहेत ते अडकू शकत नाहीत. तसेच आधार आणि बँक लिंक असणे खूप गरजेचं आहे. आधार बँक लिंक आहे का नाही ते तपासून घ्या, नाहीतर तुमचा हप्ता जे आहे थांबवू शकतो. म्हणून लगेच ई-के-वाय-सी जे आहे अपडेट पूर्ण करा आणि सावध राहा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपल्याला हप्ता आला का नाहीत, मागील 2 हप्ते आलेत की नाहीत आपल्याला कमेंट करून सांगायचे. तरी आपण लवकरात लवकर कमेंट करून सांगू शकता. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.